महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं। एकीकडे सभागृहात युवक आत्महत्या, ऑनलाईन गेमिंगवर बंदी, शेती संकट अशा गंभीर मुद्द्यांवर चर्चा चालू होती आणि दुसरीकडे मात्र आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवरती रंगात आले होते। काय रंगात? तर होय, थेट रम्मी खेळत होते। हो, तेच ते पत्त्यांची रमी। आणि एवढंच नाही तर हा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर रम्मीच्या पत्त्यांसारखाच पसरला। सत्ताधारी बाकांवर बसलेल्या माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ नेमका शूट कोणी केला? घर का भेदी, लंका ढाये, हे इथं खरं ठरतंय का? चला या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा महाराष्ट्र वार्तावर सविस्तर करूया। राज्याच्या विधिमंडळात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू होतं। एका गंभीर विषयावरती चर्चा सुरू असताना म्हणजे ऑनलाईन गेमिंगमुळे होणाऱ्या नुकसानीवर आणि त्यामुळे होणाऱ्या आत्महत्यांवर बंदी घालण्याची मागणी होत असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये कोकाटे चक्क आपल्या मोबाईलवरती रमी खेळताना दिसत आहेत। या व्हिडिओमुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आणि त्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली। आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करत माणिकराव कोकाटेंवरती जोरदार टीका केली। त्यांनी म्हटलं की जिथं दररोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशा महाराष्ट्राचे कृषी मंत्री सभागृहात रमी खेळण्यात व्यस्त आहेत। या टीकेमुळे कोकाटेंच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला कोकाटेंनी यातून बचाव करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी स्पष्टीकरण दिलं, मी यूट्यूबवर खालच्या सभागृहाचं थेट प्रक्षेपण पाहत होतो आणि अचानक मोबाईलवरती जंगली रमीची जाहिरात आली। ती स्किप करत असताना हा व्हिडिओ शूट झाला। पण इथंच खरा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सत्ताधारी बाकांवर बसलेल्या कोकाटेंचा व्हायरल झालेला व्हिडिओ शूट कुणी केला? महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक मोठा चर्चेचा विषय बनला। कोकाटेंचा हा व्हिडिओ नेमका कुणी शूट केला याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही, पण राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। सर्वात मोठा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे व्हिडिओ सत्ताधारी पक्षातीलच कुणीतरी म्हणजे घरकाभेदी शूट केला असावा। सत्ताधारी पक्षातीलच कुणीतरी विरोधात जाऊन हा व्हिडिओ बाहेर काढला असावा आणि यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला असावा असा अंदाज लावला जात आहे। काही जणांच्या मते हा व्हिडिओ मुद्दाम राजकीय डावपेचाचा भाग म्हणून लीक करण्यात आला असावा। व्हिडिओ पाहिल्यावर काही गोष्टी स्पष्ट दिसतात। एक, सभागृहातील लोकेशन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात आपल्या बाकावर एकटे बसलेले दिसत आहेत। 2, अँगल आणि शूटिंग। हा व्हिडिओ वरून डावीकडून उजवीकडे शूट केलेला आहे। हे स्पष्टपणे दर्शवतो की व्हिडिओ सभागृहातच कुणीतरी बहुधा समोरच्या बाकावरून शूट केलाय। यामुळे घरकाभेदी ही म्हण इथं लागू होण्याची शक्यता अधिकच प्रबळ होते। सत्ताधारी पक्षातीलच कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला असावा अशी शंका उपस्थित केली जात आहे। 3, स्क्रीनवरील इंटरफेस। व्हिडिओमध्ये मोबाईल स्क्रीनवर गेम सारखा इंटरफेस दिसतोय। फिरणारे पत्ते, प्ले नाउ बटन, यातून रम्मी, सॉलिटेअर किंवा जंगली रमी यापैकी एखाद्या गेमचा स्क्रीनशॉट असण्याची शक्यता आहे। 4, कोकाटेंची वृत्ती। कोकाटे मोबाईलकडे वारंवार बघत आहेत, त्यावर स्वाईप किंवा टच करत आहेत, हे त्यांच्या सक्रिय सहभागाचं लक्षण आहे। याचा अर्थ ही फक्त जाहिरात नसून मोबाईलमधील एखादं ॲप ते वापरत असावेत असा वरवर अंदाज दिसतोय। व्हिडिओचं सादरीकरण। व्हिडिओ झूम करून आणि फोकस करून सोशल मीडियावर टाकला गेलाय। यावरून हा व्हिडिओ केवळ अपघातानं शूट झाला नसून तो प्रचार करण्याच्या हेतूनं, व्हायरल करण्याच्या हेतूनं मुद्दाम तयार केला असल्याचं स्पष्ट होतं। गेल्याच आठवड्यात मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये शिरसाट बेडवर बसून सिगरेट ओढत फोनवर बोलत होते आणि बेडखाली पैशाची मोठी बॅग असल्याची चर्चा झाली होती। शिरसाट यांनी दावा केला की त्या बॅगमध्ये पैसे नसून कपडे होते, तरी तो व्हिडिओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून असा प्रश्न अनेकांना पडला होता। त्यावेळी हा व्हिडिओ शूट करण्यामागे कुणीतरी घरभेदी सहभागी असल्याचं बोललं जात होतं। या दोन्ही घटना पाहता सत्ताधारी पक्षातीलच काही लोकांमध्ये अंतर्गत वाद किंवा असंतोष असावा आणि त्यातूनच असे व्हिडिओ बाहेर येत असावेत असा संशय बळावतो। मंत्री संजय राठोड, शंभूराज देसाई, भरत गोगावले, योगेश कदम, माजी मंत्री संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर हे आजी माजी मंत्री गेल्या काही दिवसात या ना त्या कारणानं अडचणीत आले असताना आता त्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या नावाची भर पडली। महाराष्ट्राच्या राजकारणात घरभेदीचं हे संकट सत्ताधाऱ्यांसाठी आणखी किती अडचणी निर्माण करतं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? हे व्हिडिओ कोणी व्हायरल करत असेल आणि त्यामागं काय कारण असेल? मुळात महाराष्ट्राचं राजकारण हे पत्त्यांच्या डावासारखं आहे। कधी जोकर काढतो, कधी किंग पडतो, कधी घरभेदी बाजी मारतो। कोकाटेंच्या प्रकरणातून एक गोष्ट मात्र पुन्हा पटली,
कुठेही जा, घरातला बेदी असलाच पाहिजे. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.